गाइज, वेलकम बॅक टू कर्ली कपल ब्लॉग्स. मी आहे अंकिता आणि आज आहे डे 2 बिलासपूर टू पुणे रोड ट्रिपचा. तर चला ब्लॉग सुरू करूयात. तर आता वाजलेत रात्रीचे 2 आणि आम्ही थांबलो एका पेट्रोल पंपवर कारण गाडी खूप तापली होती आणि इथून महाराष्ट्र बॉर्डर फक्त 40 किलोमीटर राहिले, म्हणून आम्ही थोडं ब्रेक घ्यायचं ठरवलं. गुड मॉर्निंग गाईज. आता 5 वाजलेत आणि छोटीशी झोप काढली आहे. मगाशी 2 तास मस्त झोपलो होतो गाडी साईडला लावून, कारण खूपच थकलो होतो. आणि आता दिसत नसेल मी, बट खूप मस्त झालंय क्लायमेट. सकाळ सकाळ मस्त हलका हलका पाऊस पडतोय आणि महाराष्ट्रामध्ये एंट्री केली आम्ही. आता आहोत देवरीमध्ये, गोंदिया जिल्हा. सो महाराष्ट्राचा पहिला चहा, आणि असला भारी आहे ना हा चहा. खूप टाइम नंतर असा चहा भेटलाय, खूप मस्त वाटतंय. आम्ही महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केल्याच खूप माहित नाही, एक ती फिलिंगच वेगळी आहे की खूप मस्तच वाटतं की यार फायनली महाराष्ट्रामध्ये आलोय. आणि चिअर्स. तिकडे तो बोर्ड दिसतोय की नाही माहित नाही तुम्हाला, ऑरेंज कलरचा. पंचायत कार्यालय देवरी वरती महाराष्ट्र शासन लिहिलंय. ओके, सो कालचा डे मी एक्सप्लेन करते की कालचा सकाळपासूनच उठल्यापासून आमचा डे एवढा हेक्टिक होता, खूप म्हणजे खूप हेक्टिक होता. गुड मॉर्निंग. तर मी तुम्हाला आमचा कालचा दिवस कसा गेला ते सांगणार होते, पण मध्येच शूट करायला विसरून गेले, म्हणून त्याबद्दल मी ब्लॉगच्या शेवटी बोलले आहे. आता सकाळचे 5:30 झालेत आणि ग्रीनरी बघा गाईज, महाराष्ट्राची ग्रीनरी. आता जे तुम्ही हे ब्युटिफुल रोड आणि रेन व्ह्यूज बघत आहात ना, ऑनेस्टली हे व्ह्यूज बघताना आम्हाला नेमकं काय फील होत होतं ते वर्ड्समध्ये एक्सप्लेन करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. कारण ऑलमोस्ट 1 इयरचा स्ट्रगल, खूप सारे अप्स अँड डाऊन्स आणि खूप मॅनिफेस्टेशन्स नंतर फायनली आज तो दिवस आला ज्या दिवसाची आम्ही खूप वेट करत होतो. आम्ही छत्तीसगड सोडून महाराष्ट्रामध्ये शिफ्ट होतोय आणि ही फिलिंग आमच्यासाठी खूपच स्पेशल आहे. माझ्या लग्नाला 2.5 वर्ष झाले आणि लग्न झाल्यापासून मी छत्तीसगडमध्येच राहत होते. पण माझा जन्म आणि लहानपण मुंबईमध्ये गेल्यामुळे मला नेहमीच महाराष्ट्राची खूप ओढ वाटायची, म्हणून मन कुठेतरी नेहमीच महाराष्ट्रामध्ये राहायचं. आणि आज फायनली बॅक टू होम असं फील होतंय. आणि ऑनेस्टली या फिलिंगला मी वर्ड्समध्ये डिस्क्राईब नाही करू शकत. आणि एक्साइटमेंटचं अजून एक रिझन म्हणजे पावसाळ्यात महाराष्ट्रामध्ये फिरायचा एक्सपिरियन्स काही वेगळाच असतो. दरवर्षी आम्ही प्लॅन करायचो की रेनी सीझनमध्ये किंवा गणपती आगमनाच्या वेळेस महाराष्ट्राला जाऊ, पण काम, रिस्पॉन्सिबिलिटीज आणि काही ना काही रिझन्समुळे ते कधी पॉसिबल झालंच नाही. पण बघा ना, यावेळेस सगळंच परफेक्ट टाईमने झालं. आम्ही पीक मान्सूनमध्ये रोड ट्रिप करतोय आणि त्याच सोबत तुमच्यासाठी बॅक टू होम व्लॉग सिरीज पण घेऊन आलो आहोत. आय एम सो हॅपी गाईज, कारण ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करायला मिळतीये हे त्यापेक्षाही जास्त स्पेशल आहे. चला आता एन्जॉय करा हा ब्युटिफुल रोड ट्रिप.
आता सकाळचे 6 वाजलेत आणि गाईज हा पाऊस बघा. काय मस्त वेलकम केलं यार महाराष्ट्राने आमचा. बॉर्डर क्रॉस केल्यापासून सतत पाऊस सोबत आहे आणि ऑनेस्टली सकाळी सकाळी हे बघायला खूपच सुंदर वाटतंय. समोर सगळीकडे हिरवळ, धुकं, पाऊस, एकदम इन्क्रेडिबल व्ह्यू आहे. पण एक गोष्ट नक्की सांगेन, कॅमेरा कधीच ते कॅप्चर करू शकत नाही जे आपल्या डोळ्यांना दिसतं आणि जे आपण त्या मोमेंटमध्ये फील करतो. रिअल लाईफमध्ये हे सगळं कितीतरी पटीने जास्त ब्युटिफुल दिसतं. आणि अशा वेदरमध्ये रोड ट्रिप करायची मजा काही वेगळीच आहे आणि ही फिलिंग आयुष्यभर लक्षात राहणारी आहे. सो आम्ही एक तासभर परत एका पेट्रोल पंपवर थांबलो होतो कारण दोघांना पण खूप झोप येत होती. मग आम्ही फ्रेश झालो, ब्रश वगैरे केला कारण तिथे वॉशरूम आणि कंप्लीट एरिया खूप स्वच्छ आणि हायजेनिक होता म्हणून फ्रेश व्हायला पण कम्फर्टेबल वाटलं. प्रॉपर झोप नव्हती म्हणून ड्राईव्ह करणं खरंच खूप डिफिकल्ट झालं होतं आणि झोप मिळाल्यामुळे आम्ही खूप फ्रेश फील करत होतो. फ्रेश झाल्यानंतर आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो. पहिल्यांदाच आम्ही तर्री पोहा ट्राय केलं आणि ऑनेस्टली खूप मस्त होतं. कसं आहे? फर्स्ट टाइम तर्री पोहा. लास्ट टाइम भंडाऱ्यामध्ये जेवण केलं होतं तेव्हा इतकं स्पायसी होतं की आमची चांगलीच वाट लागली होती. त्यामुळे यावेळेस थोडी भीती होती म्हणून आधी फक्त एकच प्लेट ऑर्डर केलं. पण पहिला घास खाल्ल्यावरच आम्हाला खूप आवडलं. मग काय, लगेच अजून 2 प्लेट्स ऑर्डर केल्या, सोबत गरम गरम चहा आणि क्रीम ब्रेड आणि आमचा ब्रेकफास्ट एकदम मस्त झाला. वरती जो ब्रिज दिसतोय तो समृद्धी एक्सप्रेसवे आहे आणि आम्ही नागपूर क्रॉस केलंय. आता वर्धाचा रूट आहे हा. एक छोटासा ब्रेक घेतलाय आणि खूप झोप येत होती कारण कालचा दिवस खूप हेक्टिक होता आणि एक्झॉस्टिंग होता. काल सकाळपासून पूर्ण दिवस नाही, सकाळचे 4-5 तास कंटिन्यू आम्ही पॅकिंग करत होतो आणि पॅकिंग झाल्यानंतर पण जे सामान काही उरलं होतं ते आता आपण बघू शकता गाडीमध्ये भरलंय आम्ही. म्हणजे जे यूजचं आहे तात्पुरतं, लगेच सगळे बॉक्स खोलायला नाही लागणार म्हणून बाकीचं डेली लाईफचं म्हणजे जे पण नेसेसरी नेसेसरी आयटम्स वगैरे, खायचं, जेवण बनवायचं, कपडे वगैरे ते सोबत ठेवलेत आणि एक छोटासा ब्रेक घेतला होता. आता आम्ही खडकीमध्ये आहोत जे वर्धा जिल्ह्यात येतं आणि इथे आम्ही 2-3 वेळा थांबलेलो ऑलरेडी म्हणून ही जागा माहिती आहे. ते समोर ना हनुमानचं मंदिर आहे आणि बाजूला सगळे असे स्टॉल्स आहेत, ह्या साईडला पण स्टॉल्स आहेत म्हणून आम्ही दर्शन करण्यासाठी पण थांबलो. तर परत आम्ही लंच ब्रेक घेतला. लाडकरंजामध्ये रामायण हॉटेल खूप फेमस आहे. हे प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे म्हणून आम्ही इथे जेवायचं डिसाईड केलं आणि जेवण पण खूप छान होतं. आता आम्ही थांबलो आहोत सिंदखेड राजा बुलढाणामध्ये आणि इथून आम्हाला उद्या सकाळी लवकर उठून घृष्णेश्वरला दर्शन घ्यायला जायचं आहे. आजचाच प्लॅन होता रात्रीपर्यंत पोचायचा, बट एवढं एक्झॉस्ट झालो आहे ना, खूप दमलो आहे आम्ही. काल रात्री झोपलो नाही, जेवढं मध्ये 1-2 तास झोपायला भेटलं तेवढं झोपलो आणि बाकी कंटिन्यू आम्ही गाडी खेचली आहे. म्हणजे डिस्टन्स कवर केला आहे आणि आता इथे थांबलो आहे. आता जेवण घ्यायला आलो आहे
आणि उद्याचा प्लॅन आहे की इथे सकाळी लवकर उठलो आम्ही तर इथे जिजाऊ सृष्टी खूप फेमस आहे, म्हणजे हे बर्थ प्लेस आहे जिजाऊंचं, म्हणून तिथे मी लास्ट इयर एकदा गेली आहे. उद्या दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला. तर मगाशी आम्ही गेलो होतो जिजाऊ सृष्टीला, बट खूप अंधार होता आणि तिथेच आम्ही विचार केला होता की रूम घेऊन आम्ही आजचा स्टे करू, बट नाही जमलं ते बिकॉज खूपच अंधार होता आणि असं वाटलं कोणी असेल नसेल, सेफ तर असेलच कारण ते पूर्ण बाउंड्री कंपाऊंडेड आहे. आणि मग म्हटलं जाऊ दे, सिटीमध्ये क्राऊडेड प्लेसमध्ये आपण करूयात, म्हणजे स्टे करूयात. बट मी उद्या ट्राय करेल, जर लवकर उठलो ना आम्ही तर जिजाऊ सृष्टीला जायचं ट्राय करू, कारण तिथे समोर पण खूप नवीन कन्स्ट्रक्शन बनतं आहे आणि इतकं सुंदर वाटतं आहे ते बघायला. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आय थिंक सगळ्यांना एकदा तरी इथे यायलाच हवं आहे. उद्या सकाळी मी ट्राय करेल लवकर उठलो तर दाखवायचा, कारण म्हणजे ऑन द वेज भेटेल वाटतं, कारण उद्या आम्हाला जायचं आहे घृष्णेश्वरला दर्शन घ्यायला. आजच पोचायचं होतं बट आज खूप लेट झाला आणि एवढं एक्झॉस्टेड आहे ना आम्ही, खूप दमलो आहे, म्हणून डिसाईड केलं की लवकरच थांबून घेऊ, आराम करून सकाळी लवकर उठून आवरून सगळ्यात आधी घृष्णेश्वरला जाऊ आणि दर्शन घेऊ. आता इथून घरापर्यंतचा डिस्टन्स आय थिंक 300 किलोमीटर आहे आणि तो उद्या आम्हाला 4-5 वाजताच्या आत कंप्लीट करायचा आहे, कारण मध्ये हॉल्ट पण होतो. घृष्णेश्वरला पण खूप टाइम जाईल कारण उद्या म्हणजे वीकेंड आहे. सो बघूया काय होतं आहे आणि मी अपडेट करत राहील. आज जमलं नाही जास्त, मी मध्ये क्लिप्स घेतलेत बट आज बोलायला वगैरे जमलं नाही कारण खूप दमलो होतो, मध्ये झोपत पण होते मी. तर बघूयात, आता जेवण घ्यायला आलो आहे आणि आराम करूयात, मग बघता येईल की काय करता येईल आणि काय नाही करता येईल. सो बघूयात. आता आम्ही इथे थांबलोय. तुम्ही माझा चेहरा बघू शकता, सुजलाय लिटरली, पूर्ण गाल असे जाड दिसत आहेत कारण झोप नाही बिलकुल. काल खूप एक्झॉस्टिंग डे होता. पॅकिंग केली गाडी आमची आणि तुम्हाला माहिती आहे गाडी आमची 1:30 वाजता निघाली होती. आम्हाला निघता 7 वाजले असेल, 6-7 वाजले. सगळं घर वगैरे आवरून साफ करून पॅकिंग, बाकीचे उरलेले कपडे वगैरे सगळं सामान गाडीतच घेतलंय जे इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आम्हाला लेट झालं. आणि आज आम्ही आमचं सामानाची गाडी आम्ही ओव्हरटेक पण करून खूपच पुढे आलोय. सामान आम्ही बोललोय त्यांना खूप आरामात घेऊन जा, कारण खूप भरपूर सामान आहे आणि भरपूर बॉक्सेस एकावर एक ठेवलं ना, म्हणून भीती आहे थोडीशी की नको काही खराब व्हायला. ठीक आहे, बघूयात काय होतंय. आणि त्या गाडीच्या आधी आम्हाला पोचायचंय. सो मी इन शॉर्ट मध्ये ना त्या मूवर्स अँड पॅकर्सचं सगळं सांगेल. तर आम्ही बिलासपूर टू पुणे पण आय थिंक 1000 किलोमीटरच असेल, नारंगाव जुन्नरच्या मध्ये पर्यंत आहे लास्ट स्टॉप. सो मूवर्स अँड पॅकर्सचा पूर्ण खर्च पण मी एंडला सांगेल. ते लोक खूप भारी काम करतात ॲक्च्युली. आणि सकाळी 8 वाजताचा टायमिंग दिला होता आणि ते लोक लवकर आले, म्हणजे त्याच टायमिंगला आले आणि 1:30 वाजता गाडी निघाली सुद्धा होती. खूप फटाफट पॅक करतात, खूप भारी वाटलं आणि खूप हेल्पफुल झालं ते, की जास्त झंझट नाही वाटलं. थोडं एक्झॉस्टिंग होतं बट ठीक आहे, काय नाही. आणि इथे आमचं जेवण आलंय. दोघं पण दमलोय खूप. इथे विजन क्लिअर नाही बट तिथे बोर्ड लिहिलाय की मा जिजाऊ जन्मस्थान, राजे लखोजीराज जाधव यांचा राजवाडा. सो ह्यासाठीच हे फेमस आहे जागा खूप. उद्या सकाळी बघू, जरा एकदम लवकर उठलो ना तर जिजाऊ सृष्टी मी दाखवेल तुम्हाला एकदा, बिकॉज खूप मस्त प्लेस आहे. आता इथून टोटल घरापर्यंत 300 किलोमीटर असेल. 6-7 तास जातील ट्रॅव्हलिंग मध्येच आणि बाकीचे थांबून जाणार, त्याचे 1-2 तास पकडून घ्या बिकॉज जेवण वगैरे करायला थांबायलाच लागतं. सो बघू काय होतंय आणि अपडेट करत राहील मी. आणि हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. मी याच्या आधी कधीच व्लॉग केला नाहीये किंवा असं बोलले नाही कॅमेऱ्यासोबत, म्हणून माहित नाही हा व्लॉग कसा जाईल, बट मी ट्राय करते आणि मी इम्प्रूव्ह करायला पण ट्राय करेल. सो या आजचा दिवस इथेच एंड होतोय.